माझे जे कार्यकर्ता होते, गरीबातले गरीब जे मुलं मुली होते, त्यांनी ॲडिशनल कलेक्टर मॅडमांना निवेदन दिलं, त्यानंतर SP मॅडमांना निवेदन दिलं, त्यानंतर त्याच दिवसाला दुसऱ्या दिवशी लगेच शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल व्हावा ते अर्ज देखील दिलेला आहे। आणि विजय चौधरी भाऊ जे आहे BJPचे माजी महामंत्री, त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक, आज BJPचा पक्ष एक नंबर महाराष्ट्रात ओळखला जाणारा पक्ष आहे, पण आज महिलांना कशा पद्धतीने मान सन्मान दिला जाते, खरोखर निंदनीय ही बाब आहे। आज माझ्याबद्दल बोलत असताना विजय चौधरी भाऊंनी विचार करायला पाहिजे होता। मी एक ग्राउंड लेवलला काम करून करून माझं एक अस्तित्व निर्माण केलं। मालती वळवी हे नाव एक तळ्यागाठ्यातलं नाव आहे। टपोरी, फालतूकचा उत्तर मी विजय भाऊंना विचारणार आहे का फालतूकपणा काय केलेला आहे, टपोरी काय आहे। या नंदुरबार जिल्हा हा महापुरुषांचा जिल्हा आहे। त्यानंतर शिरीष जे होते, ज्यांनी कमी आयुमध्ये आपल्या नंदुरबार शहरासाठी जिल्ह्यासाठी एवढं सगळं बलिदान दिलं, आणि आज विजय चौधरींचं वक्तव्य बघा ना, महिलांबद्दल किती घाणेरडं आहे। खरोखर वाईट वाटतंय मला का विजय चौधरीचा फेस जसा आपल्याला दिसतो वरतून, तर मध्ये किती कपट आहे, आणि जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने पुढे गेलेला आहे। तर मला विजय भाऊंना विचारायचं आहे, BJPचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे, हे भोगळ असं नाही चालणार, त्यांना प्रत्येकाचं उत्तर द्यायला पाहिजे, कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे।